हाय विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये. आणि आज आपण परत काही ॲडव्हान्स वर्ड, काही एक्सप्रेशन्स आणले आहेत, ज्यामुळे आपलं बोलणं थोडं इम्प्रेसिव्ह वाटावं. तर चला करूया सुरुवात. आजचं पहिलं जे आपलं एक्सप्रेशन आहे ते आहे लिटिल डिड आय नो. लिटिल डिड आय नोचा अर्थ होतो मला थोडीच माहिती होतं. बघा, हे मला थोडीच माहिती होतं हे वाक्य कसं आहे ना, की खूप ओळखीचं आहे आपल्या. दिवसभरातून बऱ्याच वेळेस आपण बोलतो की मला थोडीच माहिती होतं असं होणार आहे, मला थोडीच माहिती होतं तसं आहे म्हणून. तर त्यासाठी आपण असं न बोलता लिटिल डिड आय नो असं जर आपण बोललो तर खूप इम्प्रेसिव्ह वाटतं आणि आपली प्रॅक्टिसही होते. तर याचं एक्झाम्पल बघूया. लिटिल डिड आय नो वी वुड बिकम अ गुड फ्रेंड्स. म्हणजे मला थोडीच माहिती होतं की आपण असे छान मित्र होऊ. तर त्यासाठी लिटिल डिड आय नो वी वुड बिकम अ गुड फ्रेंड्स. नेक्स्ट बघूया. मार्क माय वर्ड. मार्क माय वर्ड म्हणजेच माझे शब्द रेखांकित करा, चिन्हांकित करा असा याचा अर्थ होतो. म्हणजे साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपण जेव्हा म्हणतो की माझे शब्द लक्षात ठेव, त्यावेळेस मार्क माय वर्ड असा या एक्सप्रेशनचा वापर होतो. मार्क माय वर्ड, शी विल बी अ ग्रेट फिलॉसॉफर. म्हणजे माझे शब्द लक्षात घे, रेखांकित कर किंवा चिन्हांकित कर. शी विल बी अ ग्रेट फिलॉसॉफर म्हणजे काय? विल आपण भविष्यासाठी वापरतो, म्हणजेच ती एक मोठी तत्वज्ञानी होईल. तर तुम्हालाही कुणाला असं वाक्य बोलायचं आहे की माझे शब्द लक्षात ठेव असं होईल किंवा माझी गोष्ट लक्षात ठेव तसं होईल, तर त्यावेळेस तुम्ही मार्क माय वर्ड. खूप छान एक्सप्रेशन आहे आणि हे खूप कॉमन आहे, आपण सहज बोलून जातो मार्क माय वर्ड. नेक्स्ट बघूया. सिन्स देन. सिन्स देनचा अर्थ होतो तेव्हापासून. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला असं सांगायचं की तेव्हापासून असं घडत आलेलं आहे, तेव्हापासून मी इथं आहे, तेव्हापासून हे तसं झालेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही सिन्स देनचा वापर करतात. एक्झाम्पल बघूया. वी मूव टू द सिटी लास्ट इयर अँड सिन्स देन आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल. वी मूव टू द सिटी म्हणजे आम्ही या सिटीमध्ये मूव्ह केलो, म्हणजेच आम्ही या सिटीमध्ये आलो. लास्ट इयर, लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी आम्ही या सिटीमध्ये आलो. अँड सिन्स देन, सिन्स देन म्हणजे आणि तेव्हापासून. बघा, आलं तेव्हापासून, तर तेव्हापासून आय हॅव बीन लर्निंग म्हणजे मी या शाळेमध्ये शिकत आहे. सिन्स देन म्हणजे आम्ही लास्ट इयरला सिटीमध्ये आलो आणि तेव्हापासून मी या शाळेमध्ये शिकत आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला या एक्झाम्पलमुळे तेव्हापासून हे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. स्पीक इल ऑफ. स्पीक इल ऑफचा अर्थ होतो वाईट बोलणे. एखाद्याबद्दल जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा स्पीक इल ऑफचा वापर केला जातो. एक्झाम्पलनुसार बघूया. डोंट स्पीक इल ऑफ समवन म्हणजेच कुणाच्या बद्दल, समवन म्हणजे कुणी, कुणाही बद्दल आपण वाईट बोलू नाही किंवा वाईट बोलू नका. डोंट स्पीक इल ऑफ समवन एकदम रोजचं आपलं वाक्य आहे. आपण मुलांना नेहमी समजावत असतो की कुणाबद्दल असं वाईट बोलू नये किंवा देवाबद्दल असं वाईट बोलू नये. तर तेव्हा तुम्ही डोंट स्पीक इल ऑफ गॉड, डोंट स्पीक इल ऑफ समवन, काहीही वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट. डेलिबरेटली. डेलिबरेटलीचा अर्थ होतो मुद्दाम. आपण म्हणतो ना की मुद्दामच ही गोष्ट अशी झाली, मुद्दाम तू तसं केलं, मुद्दामच तू माझं काम नाही केलं, मुद्दामच तू मला अवॉइड केलं, तर त्यावेळेस डेलिबरेटलीचा वापर होतो. एक्झाम्पल बघूया. ही हर्ट मी डेलिबरेटली म्हणजे त्यानं मला मुद्दामून दुखावले. हर्ट करणे म्हणजे काय? दुखावणे. त्याने मला मुद्दामहून दुखावले. आपण बऱ्याच वेळेस बोलून जातो ना की तू मला मुद्दामून दुखावले, तर त्यावेळेस यू हर्ट मी डेलिबरेटली असं जर म्हटलं तर तू मला दुखावले यापेक्षा हे थोडं इम्प्रेसिव्ह वाटेल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. बॅक टू बॅक. बॅक टू बॅकचा अर्थ होतो एकामागे एक. मग आता एक्झाम्पल बघूया याचं. ही गेव सुपरहिट मूवीज बॅक टू बॅक म्हणजेच त्याने एकामागे एक असे सुपरहिट चित्रपटे दिली. म्हणजेच बॅक टू बॅकचा अर्थ आपल्याला इथं कळाला की एकामागे एक, म्हणजे जी गोष्ट अशी एकामागे एक होते त्यावेळेस आपण बॅक टू बॅकचा वापर करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थचा अर्थ होतो एकदम साधा, सरळ, सच्चा, सिंपल जो व्यक्ती असतो ना त्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो.
म्हणजेच बघा, एखादी व्यक्ती खूप पैसे कमावत असेल, खूप रिच असेल किंवा काही असेल, पोस्टवर असेल, पण तरीही तो साधा सरळ असतो, त्यावेळेस आपण म्हणतो की तो डाऊन अर्थ आहे, असा त्याचा अर्थ होतो. एक्झाम्पल बघूया. ही इज अ व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. म्हणजेच तो कसा आहे, साधा सरळ आहे. म्हणजे ज्याचे पाय जमिनीवरती असतात ना, त्याला आपण डाऊन टू अर्थ असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसे, संपत्ती किंवा मग प्रसिद्धी असेल, तरी तो जर साधा सिंपल सरळ राहत असेल, तर आपण त्याला म्हणतो की तो कसा आहे, डाऊन टू अर्थ आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नो मॅटर हाऊ. नो मॅटर हाऊचा अर्थ होतो कसेही असो. म्हणजे जर साध्या शब्दात सांगायचं झालं तर परिस्थिती कशीही असो, असं आपण जेव्हा म्हणतो ना, मी हे करणार म्हणजे करणार, तेव्हा आपण नो मॅटर हाऊचा वापर करतो. एक्झाम्पल बघूया. ही ऑलवेज सपोर्ट मी नो मॅटर हाऊ द सिच्युएशन इज टफ. म्हणजेच तो मला नेहमी सपोर्ट करतो, त्याचा नेहमी मला पाठिंबा असतो. नो मॅटर हाऊ द सिच्युएशन इज टफ. नो मॅटर हाऊ म्हणजे भलेही सिच्युएशन कशीही असो, म्हणजे हे मॅटर नाही करत की सिच्युएशन कशी आहे, पण तो मला नेहमी सपोर्ट करतो. नो मॅटर हाऊ. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. अ लिटिल बिट. लिटिल बिट म्हणजे थोडेसे. इट वॉज लिटिल बिट इझी फॉर मी. इट वॉज अ लिटिल बिट इझी फॉर मी. म्हणजे ते कसं होतं, माझ्यासाठी इझी होतं, थोडंसं इझी होतं. नेक्स्ट बघूया. टाइम फ्लाइज. टाइम फ्लाइज म्हणजे वेळ निघून जाणे. आता इथं फ्लाइज आहे म्हणजेच टाइम उडणे असा याचा अर्थ नाही होत. टाइम फ्लाइज म्हणजे टाइम पटकन निघून जाणे, वेळ पटकन निघून जाणे, तेव्हा आपण टाइम फ्लाइजचा वापर करतो. एक्झाम्पल बघूया. टाइम फ्लाइज वाईल टॉकिंग टू यू. वाईल टॉकिंग टू यू म्हणजे तुझ्याशी बोलताना वेळ निघून जातो. टाइम फ्लाइज म्हणजे वेळ कशी पटकन निघून जाते, जेव्हा मी तुझ्याशी बोलते तेव्हा वेळ पटकन निघून जाते. नेक्स्ट बघूया. हाऊ डू आय से. हाऊ डू आय सेचा अर्थ होतो मी कसे म्हणू. एक्झाम्पल मध्ये लगेच कळेल तुम्हाला. हाऊ डू आय से दॅट आय डोंट नो यू. म्हणजे मी असं कसं म्हणू की मी तुला ओळखत नाही म्हणून. असं बऱ्याच वेळेस बोलायचं काम पडते की अरे मी असं कसं म्हणू की हे खरं नाहीये, किंवा मी असं कसं म्हणू की तो जिंकला नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला माहिती असूनही तुम्ही असं नकार नाही देऊ शकत. त्यावेळेस तुम्ही म्हणता हाऊ डू आय से दॅट आय डोंट नो यू. म्हणजे मी असं कसं म्हणू की मी तुला ओळखतच नाही, किंवा हे काम मी केलंच नाही, म्हणजेच तुम्ही ते केलेलं असतं. मग तर ही होती आजची आपली काही एक्सप्रेशन, जी यूज करून तुम्ही तुमच्या फ्लुएन्सीमध्ये खूप चेंजेस करू शकतात किंवा फ्लुएंट होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.